स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आणि नवीन पार्टमध्ये. दिवस कोकण दिवस. आज आम्ही डायरेक्ट तुम्हाला आठवण चालू केलं आहे. आम्ही आज आल्या टाईमपास करत करत आल्या इकडे खालती. बरं आता आमचं मन झालं खेकडे पकडायचं, तर म्हणून आम्ही आता टाईमपास खेकडे पकडायला चालले आहेत म्हणजे अरे यार खेकडा नाही, थांबा तुम्हाला दाखवतो. कोकण आहे हो, कोकण आहे मित्रांनो, कोकण आहे हे. कोकण आहे, कोकण आहे, कोकण आहे. अजून किती वेळा बोलायचंय? कोकण आहे, कोकण आहे. हे बघा इंगळे 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 इथे भेटणार तुला. खेकडे बघायला हे बघा हेच आहे हे बघा हेच आहे कोकण. दिसणार का ते? नारळ 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 मला माहिती आहे, एवढं मला समजतं. आणि हा परा. हा ही खेडची लोक याला परा बोलतात आणि आम्ही रत्नागिरीची लोक याला पर्या बोलतो. मी पण कोकणीच आहे. माझं गाव आहे रत्नागिरी आडवली. माझं गाव ह्याच्यापेक्षा खूप सुंदर आहे, खूप पटीने सुंदर आहे. हे खेड कसं इथे जरा बिल्डिंग झालं. आमच्या गावाला बिल्डिंग नावाची गोष्टच नाही. रत्नागिरी शहरात जा. रत्नागिरी शहर आणि आमचं गाव पुढे अडवली. खेड गाव आणि असू दे खेडच्या इथे जाय ना. खेडला उतरतो ना तू. खेड शहर आणि खेड गाव. खेडलाच उतरतो ना तू. भांडणं लागली भावांनो. माझ्या गावात तुला बिल्डिंग दिसते का? कुठे आहे? तिकडे पुढे आहेत. कुठे दाखव ना. थोड्या पुढे. आमच्या गावापासून लांजा खूप लांब आहे, तिकडे बिल्डिंग आहेत. समजलं? पण आहेत ना, मग खोटं कशाला बोलतो? लांब आहे. आमच्या गावात गाव आहे. हा भैया दुसऱ्यांदा गावाला गेलाय आणि सांगतो आमच्या गावाला बिल्डिंग नाही. अरे गावाला तरी जातो का तू? गावाला तरी जातो का तू? दुसऱ्यांदा गावाला गेलाय. अरे आम्ही महिन्यातून दोनदा जातो. महिन्यातून तिकडे दोनदा लांब जा. दोनदा गेला. मग काय झालं? माझं गाव मी कधी पण जाईन. माझं गाव भैया जातात. भैया कशाला वर्षातून एकदा गाव. शिवाय शिवाय बिजट शिवाय भांडा. माझं गाव मी कधी पण जाईन ना. बरोबर आहे. माझी मर्जी. हा कोण बोलणार? भैया शिवाय नाही. आयुष्यातून दोनदा गावाला तू बघायला आलेला. मी दोनदा गेलेला का? कितींदा गेलेला बोलला स्वतः जास्त वेळ जातो. मग तू काय कोकणी झाला का? झालं भैया झाला. दिसतो मराठी दिसतो का? शिमग्याला येतो. मग ये ना. ये चालेल. कधी जातो माहितीये का? असू दे रे. माझं गाव मी कधी पण जाईन. माझं गाव मी कधी पण जाईन. आमचं गाव आहे. माझं गाव आहे. ह्याच्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट आमच्या गावाला माहिती आहे का? ह्यांच्या गावाला ह्यांच्या आंब्याची झाडं मोजकी आहेत. आमच्या गावाला आमची आंब्याची झाडं भरपूर आहेत. हा एवढा येतो. काय इन्व्हेस्टमेंट काय करतो? फक्त येतो, राहतो आणि जातो. गावाला यायचं असतं, काहीतरी करायचं असतं. काहीच नाही केलं यांनी. आणि बोलतात मी कोकणी कोकणी. आमच्या आहे बाबा. आमचं गाव आहे, आमची जागा पण आहे, आमचं सगळं आहे. आम्ही गाव एकदम नीट करून ठेवलेलं. आम्हाला जेव्हा मन करेल तेव्हा मी जाणार गावाला. जागा असणे म्हणजे कोकणी झाला. असू दे. हा मग स्वतःची जागा, घर बीर कोकणी आम्ही. आणि आम्ही भाड्याने हे काय भाड्यासारखंच झालंय. एवढीशी जागा, एवढंच हे भाड्यासारखंच झालं रे. भाड्यासारखंच झालं. पण हे तू मला सांग, गावाला कधी पण जाऊ, कधी पण आपलंच गाव आहे, माझंच गाव, मी कधी पण जाऊ. असं काहीतरी गेलं असं थोडी ना झालं की गाव आहे असं तसं. काय घरचे प्रॉब्लेम पण असतात की नाही जायचं असतं असं. बरोबर. स्वतः जातो म्हणजे का स्वतः कोकणी झाला का? तेच तर. अरे कोकणी भैया झाला. भैया गुजराती भैया. वर्षातून एकदा जातात. असू दे. जातो आम्ही. आमच्या गाव आम्हाला जेव्हा टाइम भेटतो तेव्हा आम्ही जाऊ. आमचं गाव आम्ही कधी पण राहू. आमचं गाव. तुमचं गाव मी कुठे बोला? मी तुमच्या गावाला. हा मग तू भैया कोणाला बोलतो? एवढं का? तू भैया हो गाईज, रॅप बॅटल. हसल नाही. वा दिली 2-4 दिल्या, पण एवढ्या नाही दिल्या. तू येडा शिवांचा रॅप घालतो. बिजट शिवा बोल ना. मला मज्जा येड्या टाकायला पण. कोणाला बोलतो? हा भैया कोणा? मी कधी पण जाईन. माझं गाव मी भैया कोणाला बोलतो? थांब मी वरच्या अँगलने माझं गाव माझे खूप सारे पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. माझ्या गावाबद्दल मी कधी पण जाईन. हा कोण बोलणार माझ्या गावाला मी कधी पण जाणार? तू तुझ्या गावाला ये ना. तू तुझ्या गावाला हाय. स्वतःच्या गावाला येताना मला घेऊन येतो माहिती आहे का?
का चांगली गोष्ट नाही मी सांगतोय दाखवतोय माझं. काय नाही, मी जातो माझ्या गावाला बस. तू खुश आहे गावाला तुझ्या ना? माझं गाव आहे रत्नागिरी. आणि पुढे म्हणजे काय? माझं गाव आहे रत्नागिरी. रत्नागिरीला अडवली मध्ये विलवडे. भाई आपका नॉलेज तो कमाल का है भाई का नॉलेज तुम्ही कोकणी आहे काहीच. आला रॅप आला कपडे आणलेत का रे मी आता चिडलेला आहे गाईज, मला तर राग येतोय म्हणून मी आता जरा शांत होतोय. हा कूल डाऊन. मी तर बोलतो एक डुबकी मार पाण्यात त्या छोट्याशा. अरे ए, ते सगळं नाही. बिया काय बोलतो ब्लॉग कट. हा बरोबर. मग भैयाच आहे. प्लीज ये अच्छा ये अच्छा मला राग आला आता मी. भावानो आम्ही खेकडी पकडतो. टॉपिक खूप घण झाला आणि खूप गरम. पुढे खेकडेच भाई, आपण खेकडी बघूया भावांनो. तुम्ही पण खेकडी बघा. मॅटर तर तुम्ही बघितलं असेल. थांबा. राग आला पोर घ्यायला, आता काय बोलणार. तू मी शहरच बोलला ना, मग ह्याला राग आला. मग आमचं काढायला लागला की रत्नागिरीला असं असतं, रत्नागिरीला बिल्डिंग असतं, असं असतं, तसं असतं. हा ह्याच्या खेड बद्दल बोलला का ह्याला वाईट नाही वाटत. आमच्या गावात आम्हाला काय वाईट वाटणारच ना. हा जा. आमचं ह्याचं खेड इकडेच आहे आणि आमचं रत्नागिरी, आणि मी पुढे राहतो गावाला, आणि मला बोलतो तुमच्या गावाला हे बिल्डिंग आहे. आपण एवढं लांब जाऊन दोनदाच गेला गाव. अरे दोनदा काय, हा दोनदा काय बावळट आहे का रे? दोनदा बोलतो मी. 5 वेळा गेला भावांनो कट. गेलाय. ए बस आता खेकडी बघूया. बस मी साताराच माझी गाडी दोघं. थांबा बस खेकडी बघूया. A few minutes later. ते काढतो ते. खेकडी अनिल खेकडी हा पकडत मी पकडतो. कुठे आहे पण? ए बाळा यार, तू भेळ पाड्या परत तिला पळवतोय. दगड काढू नको मग आता कसं करू. हाय खालती आहे. हा नाही बघ खेकडी. टाकू का अंडर वॉटर भेंडी? भावानं ह्याला चावला का मला लय मज्जा माहिती आहे का? टाकू काय? खरं टाकू काय? मज्जा येईल. यो आधीच आहे. पकड सोडली तिने अंडी सोडली. अरे सगळी आता पिल्लं टाकायचं आईला. भावांनो हिने पण पिल्लं टाकलेत. आणि पाण्यातून बाहेर निघतो. जाऊन दे. काय बोलतोय तुमच्या पर्याबद्दल? आमच्या गावाला पर्यामध्ये ना नॉर्मल पाणी असतं. एकदम मस्त, एकदम क्रिस्टल क्लिअर. ओके. आणि आणि या शुभमच्या पर्याला पाणी कसं होतं? होतं नॉर्मलच होतं. अच्छा ओके मग ठीक आहे. तुला काय नॉर्मल होतं. नॉर्मल नॉर्मल होतं ठीक आहे. भावांनो तिकडे पकडून झाल्यात. तर पुढे झालं या दिवसात तुम्हाला दाखवतो. हे बघा भावांनो, आम्ही अंघोळ नव्हती गेली म्हणून आम्ही अंघोळसाठी चूल पेटवायला हा सुतार ट्राय करतोय फर्स्ट टाइम. काय फर्स्ट टाइमच पेटवतोय काय? असं नाही, असं करायचं असं कर. हा असं का? असं का बोलतोय? बघा प्लॅस्टिकने चूल पेटवता भाई आपला. मी चूल पेटवतात कारण का पाणी गरम झालं पाहिजे. आम्हाला आंघोळ करायचं आहे. आणि इकडे आम्ही तुम्हाला काहीतरी सिनेमॅटिक सुद्धा दाखवू. ओके पेटव. हा कॉंग्रॅच्युलेशन गाईज, आम्ही चूल पेटवली आहे. चूल एवढ्या लवकर भेटली. मग कॉन्फिडन्स आहे तुझ्यावरती भावा मला. प्लॅस्टिक लागेलच. गाईज धूर झालाय धूर. मला असं वाटते की आपण काकांना बोलायला पाहिजे. आपण असेच जर राहिले तर रात्रीचे 9 वाजतील. प्लॅस्टिक पाहिजे. प्लॅस्टिक का म्हणतात चूल पेटवायला? हा ना. कलर भावानं हिरवा कलर. आणि वीजला तुला अक्कल नाही का? प्लॅस्टिक लागेल. मग तुला मी काय बोललो? काहीतरी बोललेलो तुला ना मी. जा घेऊन ये. चूल पेटेल असला होता. थांबा जरा. बाकी काही संकटात नाही. ओके. आम्ही कागद आणला. खूप लांब गेलेलो मी कागद आणायला. आणि कागद घेऊन आलोच शेवटी.
मागे मागे पळते का प्लॅस्टिक हे बिरो बिरो नाहीच मध्ये आपल्याला लास्ट काढी माचेसची मी काय करू पेपराने या मी कसं पेटवणार नाही तुझ्या हातात ते मागे पळतोय मेल्या लाचची काडी पण टाकली वाट हा बोलतोय चूल पेटवतोय ते ही अशी चूल काय रे हय मी रांडचो थांबा काय जणू चूल पेटे काय नाही चूल काय पेटत नाही थांबा जरा दाखवली तुमचा ह्याचं काय करू हा अबे चमन मी आता मारी ना माझे संपणार आहे काय जणू पेटलं ना आता ठेवू कुठे अरे पडल मेल्या कसल्या काय होते आपल्याने पेशन्स पेशन्स खूप आहेत आमच्याकडे पण काय शुभम हकतोय बघ सर्व गुण संपन्न नाही आहे शुभम सगळंच तुला येते असं नाही अरे मग कसं नाही होत आहे 1 लाख रुपये घेतला नाही किया पेट्रोल भावांना पेट्रोल अरे थोडा अरे भुसा टाका थोडा भुसा टाका जास्त असं छोटी लाकडं होतं छोटी लाकडं ती हे केवढं पेटलं बघ अच्छा गा झटका लागते शुभम मला फालतू जा बोलो काकांना जे होतं ते पण गेलं अबे जाणार आणि नाही भेटलं तर तू रॉकेट टाकायला विसरलेला ठेव त्याच्यावरती ठेव शेवटी आम्ही कंटाळले मी म्हणजे तेव्हा त्याला लई हिंमत होती पेटवायची पण आम्ही कंटाळले आता काका पेटवतो लिहून बा किती पेटते शेकोटी चूल थांबा हाय भावांनो आमची अंघोळ बिंघोळ करून झाले आज बाहेर नाही गेले कालच आम्ही भिजून आलेत म्हणून आम्ही आज फक्त इकडेच पडून आहेत घरांमध्ये आणि आता BG आहे काय झालं बा BMPS चालू आहे तर आम्ही बस BMPSच्या मॅचेस बघतोय सपोर्ट गॉड लाईक दिल से गॉड लाईक पंकी गॉड लाईक मुन्ना हा ब्लॉग नाही एडिटला घेऊ नको बाळा मी तुला सांगतोय की जुलैला ना माझे ॲप्स असणार हे बघ काय आणि लॅड्स म्हणजे कोबरा आहे ना तो निघणार बा ठीक आहे तुला सांगतो जुलैला ना माझं वेट 62 ते 61 पर्यंत आलेलं असणार खायचा वेट हा खायचाच आहे फक्त याला नाही सर याला कमी करायचं आहे ना माझं किती माहिती का तू एक कॅमेरा तू जुलैला काय करणार आता मे चालू आहे भावांनो जुलैला काय होणार आहे जुलैला माझं वेट आता माझं वेट आहे 51 53 माझं वजन काही सांगू शकत नाही कारण का वजन असंच खेळतंय जरा गेम एक तुम्हाला काय सांगायचं नाही सांगून दे पण मी सांगतोय माझे ॲप्स येणार आणि माझं लॅट्स म्हणजे कोबरा येणार का आणि शोल्डर ना जर तुम्हाला दिसणार भावाने तुम्ही दाखवा बघा तुला ओके हो ही पैज लावल्या मी माझ्या स्वतःचे
कसले पैशाचे वगैरे नाही. दिसणार जुलैला. आता मे चालू आहे. मेची डेट काय आहे बा? 22 मे 22. ओके जुलैमध्ये. भावांनो, तुम्हाला जर हा पार्ट आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा बघा एंडिंगला कुठे किडा. चला भेटूया पुढच्या पार्टमध्ये.